पूर्व भागातील पालकांसाठी खुशखबर. स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त श्री वीर तपस्वी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी नर्सरी ते इयत्ता 5वी पर्यंत प्रवेश खुला. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकाच कॅम्पस मध्ये सर्व सुविधा. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव. भव्य इमारत, भव्य क्रीडांगण, KG ते PG एकाच कॅम्पस मध्ये. उत्तम स्मार्ट रूम, ई लर्निंगची सुविधा, उत्तम कॉम्प्युटर लॅब. मुला मुलींना सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीखाली. सुरक्षित कॅम्पस, विद्यार्थी केंद्रित शिक्षण, प्रशस्त सुसज्ज वर्ग, प्रसन्न वातावरण, आधुनिक तंत्रज्ञान, तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, वेळोवेळी पालक सभेचे आयोजन. शिक्षणासोबतच विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व क्रीडा क्षेत्रातील उपक्रम राबवणारी शिक्षण संस्था. तर आजच संपर्क साधा. श्री वीर तपस्वी इंग्लिश मीडियम स्कूल, चन्नवीर नगर, MIDC, अक्कलकोट रोड, सोलापूर. मोबाईल 7620 40 85 69. पुणे संचलित सेवाधाम ट्रस्ट सोलापूर शाखा व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था सोलापूर जिल्हा शाखा व महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ मुंबई मर्यादित मजरेवाडी सोलापूर प्रकल्पच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्पचे शाखा व्यवस्थापक मुदस्सर अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली व सेवाधाम प्रकल्प सोलापूर व्यवस्थापक महेश काळोखे व अभियंता तांबोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लोलू YH सर यांचे आरोग्यविषयक शास्त्रोक्त व्याख्यान व आरोग्य तपासणी व सर्व रोगांवर मोफत औषधोपचार खास करून प्रकल्पात काम करणारे महाराष्ट्र राज्यातील व सोलापूर शहर व जिल्ह्यासह व इतर राज्यातील स्थलांतरित अभियंता, अधिकारी, पर्यवेक्षक, कर्मचारी, बांधकाम कामगार लोकांसाठी शिबिर मजरेवाडी, बांधकाम कामगार लोकांसाठी शिबिर मजरेवाडी, नई जिंदगी सोलापूर येथे शिबिर संपन्न झाले. या शिबिरात मनपा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लोलू YH सर यांनी निरोगी जीवन जगण्यासाठी व विविध प्रकारच्या संसर्गजन्य रोगापासून बचाव करण्यासाठी लैंगिक रोगाविषयक प्रतिबंधक उपाययोजनेसाठी प्रथमोपचार, वैद्यकीय स्वच्छता व आरोग्यदायी पर्यावरण, लसीकरण व त्याचे महत्त्व, संतुलित आहार, विविध संसर्ग व लैंगिक रोग व त्यापासून बचाव, उत्तम जीवनशैली व योग्य आचरण, व्यायाम, प्राणायाम, योग्य निद्रा व आरोग्य सेवेसाठी उपलब्ध शासकीय योजनेचा उपयोग करण्यासाठी व अंमलात आणण्यासाठी संपूर्ण व्याख्यान हिंदी भाषेतून मनपा सोलापूर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लोलू YH सर यांनी सविस्तरपणे समजावून सांगितले. बारिश के आसपास के परिसर में अपना टेम्परेचर डाउन होने वाला है, इतना टेम्परेचर नहीं रहने वाला है. बारिश आने वाले हर जगह पे पानी होता है, पानी इकट्ठा होता है. इकट्ठा होने के बाद में मच्छरों का पैदाश, मच्छर जो होते हैं मच्छर बढ़ने लगता है. टेम्परेचर कम है, मच्छर बढ़ने लगते हैं. आजू-बाजू के वातावरण के ये धीमी गति से या धीमी के टेम्परेचर की वजह से मच्छर बहुत बढ़ते हैं. उसमें से हालांकि 3-4 मच्छर बहुत बड़े जो हर साल में हर जगह पर, हर सिटी में, हर राज्य में हमने अखबार में सुनते हैं, पढ़ते हैं मलेरिया की मच्छर से ये रोग का जान गया है. स्वाइन या स्वाइन फ्लू की हो. अलर्ट इसलिए रहना चाहिए हमें इन्फेक्शन ना हो या मेरे परिवार के लोगों को इन्फेक्शन ना हो या मेरे साथीदारों को, मेरे पड़ोस में या मेरे कम्युनिटी में किसी को इन्फेक्शन ना हो. हमें इसके लिए अलर्ट होना बहुत जरूरी है. सदर या कार्यक्रमात शिबिराचे प्रमुख व्याख्याते डॉक्टर पल्लोलू व सेवाधाम ट्रस्टचे मॅनेजर महेश काळोखे यांचे सत्कार प्रकल्प व्यवस्थापक अन्सारी यांच्या हस्ते शाल व बुके देऊन करण्यात आले. सदर शिबिर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवाधाम ट्रस्टचे कार्यक्षेत्र अधिकारी वर्षा गडकरी मॅडम, समुपदेशक रोहित जाधव, पर्यवेक्षक रमेश अवताल, पर्यवेक्षक श्रवण चंदन शिवे, सोलापूर जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेचे तंत्रज्ञ शीतल सूर्यवंशी व बाळकृष्ण पेंडकाळे व म्हाडा प्रकल्पचे पर्यवेक्षक अधिकारी अजय पटेल आदींनी परिश्रम घेतले आहे.